DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रभाग क्रमांक 26 मध्ये भव्य चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते। संजय नगर येथील मारुती मंदिर व देवी मंदिर परिसरात ही चौक सभा उत्साहात पार पडली। या चौक सभेला माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्यासह उमेदवार नयना जाधव, निवृत्ती इंगोले आणि हर्षदा गायकर यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले। आपल्या भाषणातून उमेदवारांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला। यावेळी उपस्थित नागरिकांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत आणि येत्या 15 तारखेला गुलाल तुमच्यावरच पडणार असा विश्वास नागरिकांनी चारही उमेदवारांना दिला। भागवत आरोटे, हर्षदा गायकर, नयना जाधव तर यांना आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यायचंय। नुसतं निवडून द्यायचं नाही, त्यांच्याकडे आपल्याला काम करून घ्यायचंय। आपल्या संजूची परिस्थिती पाहिली, रस्त्याची काय परिस्थिती झालेली आहे, खड्डे पडलेले, तर त्याचं डांबरीकरण किंवा आपल्याला कॉन्क्रिटीकरण हे झालंच पाहिजे। त्यासाठी येत्या 15 तारखेला सर्वांनी एकजूट करून त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणायचं आपल्याला। ही सर्वांनी त्याची दखल घ्यावी। 15 जानेवारीला आपलं मतदान भरवायचं आहे आणि चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यायचंय ही मी अपेक्षा करतो। या चौक सभेत परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। आणि या प्रभागात आपल्याला माहिती आहे, साधे रस्ते व्यवस्थित नव्हते। ते रस्ते आपण प्रत्येक नगरात कुठेही रस्ता बाकी ठेवला नव्हता। प्रत्येक नगरात आधी पाईपलाईन टाकल्या, ड्रेनेज लाईन जिथं नव्हतं तिथे टाकल्या, पाण्याच्या लाईन जिथं छोट्या होत्या तिथं मोठ्या केल्या आणि सर्व रस्ते केले। या मग राहिला होता प्रश्न, ज्या सभा मंडपात आपण उभे तिथं 25 वर्षापासून संजूनगरकर माजी नगरसेवक यांना सांगत होते की आमच्या इथे एक सभा मंडप हवा आहे, तर त्या कोणत्याही नगरसेवकांनी एक सभा मंडप सुद्धा इथं साधा केला नाही। आणि नागरिकांना जेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही ठरवलं पात्रता मोठा एक डोम करू, परंतु माझ्या ज्येष्ठांची मागणी होती की नाही भाऊ, आपल्याला स्लॅबचाच सभा मंडप पाहिजे आणि तो आपण केला आणि आज आपण त्याच्यात सभा घेत आहोत। खरं तर या सभा मंडपाचं झालं लोकार्पण पण आपण घेतलं नाही। अशी जवळजवळ 150 कामं आहे की ज्यांचं लोकार्पणच झालं नाही, कारण काम करता करता कामच इतकी करत होतो आम्ही की याचं लोकार्पण घ्यायला वेळच नव्हता। म्हणजे प्रत्येक वेळेस एक नवीन फाईल मंजूर करणं आणि माझ्या नागरिकांना काम कसं होईल हेच आमचं धोरण होतं। हे सर्व करत असताना आपण बघितलं असेल या प्रभागात 7 पूल उभे केली। 3 नंदिनी नदीवर 116 पॉइंट जवळ 1, मळे परिसरात 2 आणि जो दत्त मंदिरला आता आपल्याला पूल दिसत नाहीये त्या पुलाचं उद्घाटन झालं आणि धोगडे म्हणून त्या शेतकऱ्यांनी तो पूल होऊन दिला नाही। एक आपण खानबांगला ते दत्त मंदिर हा रुंदीकरणासाठी रस्ता धरला होता आणि जितू बोर्डे म्हणून त्यांनी त्यांच्या जागेसमोर तो रोड होऊन दिला नाही। आपण अशी एकही गोष्ट या प्रमाणात सोडली नाही की माझ्या नागरिकांना मिळणार नाही, माझ्या माता भगिनींना मिळणार नाही। आपण जर चांगल्या प्रमाणात अभ्यास केला तर पहिलं काम होतं या भागात स्मशानभूमी होणं जरुरी होतं आणि सर्वात पहिलं जर काही मंजूर केलं असेल तर स्मशानभूमी मंजूर केली आणि तिचं उद्घाटन सन्माननीय खासदार हेमंतजी गोडसे यांच्या हस्ते झालं। परंतु माजी नगरसेवक तिथून मागे म्हणत होते स्मशानभूमी होईल, त्यांनी केली तर नाही, पण त्यांच्या बापाची नावाने केस टाकून ती स्मशानभूमी बंद करण्याचं काम मात्र माजी नगरसेवक यांनी केलं आणि आज त्या स्मशानभूमीची केस कोर्टात चालू आहे। स्मशानभूमी होऊ शकली नाही। म्हणजे स्मशानभूमी मंजूर जर असती, तिथं झाली असती तर कोविड मध्ये आपल्याला इथं लाईन लावायची जरूरत पडली नसती। म्हणजे इतकी वाईट परिस्थिती होती, जर कोणाची डेथ झाली तर नंबर लावा लागायचा आणि ती परिस्थिती आपण सर्वांनी कोविड मध्ये पाहिली। लगेच आयुक्तांना पत्र देऊन ती लाईन नवीन पकडायला सांगितली आणि आज डायरेक्टली गंगापूरवरून पाईपलाईन
काम चालू आहे आणि 1-1.5 महिन्यात माझ्यामध्ये ती पाईपलाईन होईल. ती झाल्यानंतर भाऊ परत आपल्या 4-5 मजल्यापर्यंत पाणी जाईल, यात काही शंका नाही. एकही काम त्याच्यात बाकी राहिलेलं नाही. जी आता रस्त्याची कामं चालू आहे, कॉन्क्रिटीकरण आम्ही सांगतोय, संजयनगरला कॉन्क्रिटीकरण चालू आहे. आपण बघितलं असेल, ज्या लोकांना आम्ही मदत मागितलं नाही त्यांचे सुद्धा रस्ते कॉन्क्रीट करून दिले. मला खात्री आहे माझ्या कामावर आणि माझ्या नागरिकांवर माझा विश्वास आहे, कारण की प्रत्येकाला जेव्हा फोन येतो नक्कीच त्याला रिटर्न फोन करतो, भाऊ काय काम होतं, काही भेदभाव केला नाही, तो कोणत्या समाजाचा आहे बघितलं नाही. इस्टिमेट करण्याचं काम, पत्र देण्याचं काम, माझ्याकडे पेपरच्या बातम्या आपणही वाचल्या. आपण सन्माननीय गिरीश महाजन मंत्री झाले, मुख्यमंत्री फडणवीस साहेब झाले, त्यांना आपण 1 वर्षापूर्वी पत्र दिलं होतं की आमचा कुंभमेळ्याच्या निधीमधून किंवा आपल्या निधीमधून तो रोड पकडावं. 100 पॉइंट ते गरवारे, 100 पॉइंट ते पपई नर्सरी, आणि आज त्या रोडचं काम चालू झालं आणि नुसता रोड पकडला नाही, तो रोड समृद्धीसारखा पकडलेला आहे. 6 पदरी रोड, त्यामध्ये आपण पाण्याचा लाईन, ड्रेनेज लाईन, जेव्हा निवडून येऊ तेव्हा नक्की तो फुटपाथ बंद करू हा शब्द आहे. आणि हा रोड तुम्हाला सांगतो पण 20 ते 25 वर्षपर्यंत खराब होणार नाही, असं काम आपण केलं. जो 100 पॉइंट वर चुंचळा ते बेलगाव ढागा आणि बेलगाव ढाग्यावरून त्र्यंबक रोडला जाण्यासाठी तोही रस्ता आपण 2018 मध्ये पकडला होता. तुम्हाला माहितीच आहे आणि तुम्हाला माहिती आम्ही बोलतो ते करतो, ही शिवसेना आहे. आणि म्हणून सांगतो तुम्ही फक्त 4 नगरसेवक निवडून द्या, माझी जबाबदारी आहे. या प्रभागातला प्रत्येक रस्ता आपल्याला काँक्रीटचा दिसेल आणि त्याच्या शेजारी पेवर ब्लॉक दिसते. हाही प्रभाग 26 हा नक्कीच कॉलेज रोड, गंगापूर रोड सारखा असेल असं अभिवचन आपल्याला देतो. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु एकच विनंती करतो, येणाऱ्या 15 तारखेला आपण धनुष्यबाणासमोर बटन दाबून 4ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावा अशी आपल्याला विनंती करतो. कारण ही तुमची स्वयंपाकाची वेळ आणि ती वेळ आमच्यासाठी दिली. मी खरं तर 4ही उमेदवारांच्या वतीने आपल्या प्रथमचा आभार व्यक्त करतो. सर्व बंधू प्रभाकर भाऊ, खर तर मागच्या वेळेस दोघे वेगवेगळे मत मागायला आलो होतो. कशी असली पाहिजे, विचारांची स्पर्धा असली पाहिजे, प्रगतीची स्पर्धा असली पाहिजे. परंतु आता तुम्ही जे उमेदवार बघताय ते खालच्या थराला प्रचार करताय आणि आजपर्यंत वैयक्तिक टीका कोणावरही केलेली नाही आणि करणार पण नाही. आम्ही बिघडेस या संजूनगरच्या ज्या ओपन स्पेस मध्ये आपण उभे आहे, माझे आमदार अपूर्व यांच्या माध्यमातून एक निधी मी विचारलं, सर्व नागरिकांना ज्येष्ठांना विचारलं तुम्हाला इथं काय गरजेचं आहे. त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली, भाऊ आम्हाला जॉगिंग ट्रॅक गरजेचं आहे, कारण आमच्या माता भगिनी जेव्हा रस्त्यावर जातात काही अडचणी येतात, म्हणून आम्हाला जॉगिंग ट्रॅक गरजेचा आहे. तो एक जॉगिंग ट्रॅक आपण अपूर्व आमच्या आमदार निधीतून केल्यानंतर तिथून आपण एक जॉगिंग ट्रॅक केला. त्याच्यानंतर 2 सभा मंडप आपल्या प्रभागात झाले. म्हणजे एक विकास काम ही चढाओढ लागली पाहिजे. एक झालं, दुसरं झालं, तिसरं झालं. एकमेव संजूनगर असेल आपल्या प्रभागात तर 2-2 सभा मंडप भाऊ आपल्याकडे. आणि असंच ज्या काही समस्या आहेत आम्ही सर्व 14 जण एक विचाराने आपल्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. कारण संजूनगर असेल, चुंचाळे असेल, जाधव संकुल असेल, हा एक आमचा कौटुंबिक जिव्हाळ्याचा भाग आहे. प्रभाग 24 मधील नागरिक ज्याप्रमाणे आपण एकत्रित लहान ते मोठे झालेलो आहोत. उमेदवार म्हणून आज जरी आम्ही तुमच्या समोर दिसत असलो तरी आम्ही कोणी तुम्हाला नवीन नाहीये. ज्या रात्री घरातली कुठली समस्या असेल, आपण ज्या हक्काने काम करतात, ज्या हक्काने फोन करून सांगतात की असं अशी हजर राहिलं पाहिजे, आम्ही दोघे उपलब्ध असतो. आमच्या हर्षदाताई असतील, या सर्व कायम वेळोवेळी आपल्या सोबत असतात. परंतु माझी एक विनंती, आज जेव्हा या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे, त्यावेळेस मी एक बघतोय अनेक लोक काही पक्षाचे असतील, काही अपक्ष असतील, आपलं सामाजिक योगदान काय याचा विचार न करता
आपली बांधिलकी काय समाजाची याचा विचार न करता आपल्या समोर येऊन काहीतरी ते आरोप करायचे आणि मतं मागायचे, मला वाटतं ही प्रवृत्ती चांगली नाही. कारण तुम्ही आम्ही सर्वजण लोकांना विसर पडतो. कारण जो निकाल द्यायचा तो जनता जनार्दन 100% देणार आहे आणि जनता विकासाच्या बाजूने सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाबरोबर आहे. शिवसेना म्हणून धनुष्यबाण चिन्ह बरोबर आपण सर्व आहात याची आम्हाला 100% खात्री आहे. कारण ₹100 देण्याचं काम सन्माननीय शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आज महाराष्ट्राच्या सर्व भगिनींचे जर लाडके भाऊ असतील शिंदे साहेब आणि सन्माननीय शिंदे साहेबांच्या विचारांनी जो शिवधनुष्य आम्ही पेरला आहे त्या विचाराचा शिवधनुष्य आपणही सर्वांना, सर्व माता भगिनींनी आपल्या आजूबाजूला असेल सर्वांना सांगून येत्या 15 तारखेला चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि प्रभाग 26 मधून मी शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी करत आहे. खरं तर आम्ही चारही उमेदवार शिवसेना पक्षातर्फे प्रभाग 26 मधून उमेदवारी करत आहोत. हर्षदाताई गायकर, भागवत भाऊ आरोटे, निवृत्ती अण्णा इंदोले आणि मी नैना निलेश जाधव. खरं तर आपले लाडके भाऊ सत्तेत आले आणि आपली चंगळच झाली म्हणायची. आपल्या विकास कामं तसेच योजना यांची सांगड घालत, तसेच तळागाळातील शेतकरी असो कोणी असो त्यांना त्यांच्या प्रत्येक गोष्टींना मदत करत आपले भाऊ कधी लाडके झाले हे समजलंच नाही. आमची प्रचार रॅली सुरू होती. त्या रॅली दरम्यान एक मावशी आम्हाला भेटल्या आणि काहींचे हप्ते पडलेले होते, काहींचे बाकी आहेत. आनंदाने सांगत होत्या की आमचा हप्ता पडला बरं का ताई. आणि दुसऱ्या त्यांनी मला आता तेच सांगितलं, त्यांना मी तेच सांगितलं की 14 तारखेला तुमचाही हप्ता पडणार आहे. खरं त्यांनी सुवर्ण योजना आणली, ती काळजी आपल्या शिंदे साहेबांनी घेतली. मला वाटतं म्हणूनच आणि विकास कामं आपले जे काही प्रभाग 26 मध्ये 250 कामं आपली विकास कामं झालेली आहे. रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण झालेले आहे, LED लाईट्स बसवलेल्या आहेत. तसेच आपले नंदिनी नदीला समांतर असा पूल, त्यांनी जी ट्रॅफिक व्हायची त्या एरियामध्ये समांतर असे पूल करण्यात आलेले आहेत. 3 टाक्या बसवण्यात आलेल्या आहेत. अशी सारी भरपूर सारी विकास कामं ही शिंदे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये केली आहे. मला शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी करत आहोत, तर तुम्ही नक्कीच धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आम्हा चारही उमेदवारांना विजयी करावं अशी मी माझ्या माता बंधू भगिनींना मी विनंती करेन. धन्यवाद. 15 तारखेला तुम्ही शिवसेनेला मतदान करावं ही एक अपेक्षा घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत. परंतु प्रचारादरम्यान आम्हाला बघायला मिळालं की माझ्या माता भगिनींना अजून देखील प्रश्न आहे की नेमकी मतदान किती करायचं आणि कसं करायचं. बघा 2017ला देखील आपण 4 मतदानच्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत. 2017 देखील आपण 4 जणांना मतदान केलेलं आहे आणि यावेळेस देखील आपल्याला 4 जणांना मतदान करायचं आहे. परंतु त्यात थोडासा बदल आहे. 2017ला आपण अ, ब, क, ड असे 4 मशीन आपल्या समोर मतदान करताना आपण बघितले होते. परंतु आता आपल्याला अ, ब, क, ड असे 4 मतदान करायचंय, परंतु ते 2 मशीनवर करायचंय. तुम्हाला सगळ्यांना हे कार्ड घरपोच आलं असणार. तुमच्यापर्यंत हे कार्ड देण्याचा आमचा प्रयत्नच तो होता की तुम्हाला छोटीशी मतदान प्रक्रिया समजून सांगण्यासाठीचा आमचा प्रयत्न होता. त्या कार्ड मध्ये आपण पाठीमागे दिलेलं आहे की आपण 2 मशीन ठेवणार आहोत. अ आणि ब, क आणि ड अशा 2 मशीन असणारे. तुम्हाला एका मशीनवर 2 मतदान करायचंय, म्हणजे अशा 2 मशीन असणारे टोटल तुम्हाला 4 मतदान करायचे. जेव्हा तुम्ही 4 मतदान करणार तेव्हा तुमची मतदान प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे आणि त्या वेळेनंतर ते मशीन वाजणार आहे. हा सगळा गोंधळ नाही लक्षात आला की बाबा किती आणि कसे काय मतदान करायचंय, तर सरळ आणि सोपं जिथे धनुष्यबाण दिसेल त्याच्या समोरचं बटन दाबायचंय आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्यायची. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.